हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज पुन्हा एकदा मी एक रेसिपी घेऊन आपल्याच्या भेटीला आलेली आहे. सो आजची रेसिपी आहे मेथीचे लाडू. तर आज आपण मेथीचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत. आणि मोस्टली लोकांना माहिती असतील, पण न पाक करता किंवा न तुपात मेथी भिजवता आज आपण मेथीचे लाडू करणार आहोत. तेही खुसखुशीत आणि कुठेही कडू न होता लहान मुलेही खाऊ शकतील अशा पद्धतीचे आपण छान मेथीचे लाडू बघणार आहोत. तर चला आता आपण पहिली साहित्य बघून घेऊया. साहित्य आहे, हे रेडीमेड मेथीचं पीठ आहे. आपण मोस्टली घरीच पीठ तयार करतो, पण हे मेथी मिक्स असलेलं 2 किलो मेथीचं पीठ आहे. गहू आणि मेथी भाजून केलेलं पीठ हे रेडीमेड भेटतं. ते मी रेडीमेडपासून कसे लाडू तयार होतात ते दाखवणार आहे. मोस्टली आपण घरीच पीठ तयार करून त्याचे लाडू करतो. त्यानंतर इथे मी 50 ग्रॅम हालीम घेतले आहेत, 50 ग्रॅम खसखस आहे, हे 100 ग्रॅम बदाम घेतलेत. ड्रायफ्रूट्स आहेत ते ऑप्शनल आहेत. आपल्याला जे आवडतात ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. कोणाला काजू हवी आहेत तर ह्याच्यात ॲड करू शकतात. आणि इथे खारीक घेतली आहे मी 1/2 किलो. त्यातली ही अर्धीच थोडी 1-2 खारीका काढून ठेवल्यात आणि वजनीप्रमाणे अंदाजाने मी त्यातल्या थोडे काढून ठेवलेत 1/2 किलोमधले. हे 100 ग्रॅम डिंक आहे आणि हे अंदाजे अशा 2-3 हे घेतले आहेत, आपली सुंठ घेतली आहे, सॉरी. तर ही आपण ठेचून बारीक करणार आहोत. आणि इथे मी 1/2 किलो सुकं खोबरं घेतलं आहे किसून. आणि हे आहे गूळ 1 किलो. 2 किलोला 1 किलो गूळ प्रमाणामध्ये घेतलं आहे. कोणाला किती गूळ हवे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं ॲडजस्टमेंट करू शकता. तर चला मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी साजूक तुपामध्ये छान एक एक करून भाजून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी अजून साजूक तूप तुम्हाला दाखवलं नाही, तेही मी ह्याच्यात ॲड करते. तर साजूक तुपावर ह्या एक एक गोष्टी आपण आता भाजून घेणार आहोत आणि मगच लाडू कसे बनवायचे हे पुढे आपण दाखवणार आहोत. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर इथे मी साजूक तूप घेतलं आहे, हे अर्धा किलो आहे वजनी. आणि आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं थोडं ॲड करून सगळ्या गोष्टी भाजून घेणार आहोत. आपण इथे थोडं ॲड करतो आहे साजूक तूप, आणि ह्याच्यावरती आपण खोबरं छान भाजून घेणार आहोत क्रिस्पीनेस येईपर्यंत. गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आपण छान खोबरं भाजून घेऊया. अशा प्रकारे आपला खोबरा भाजून झाला. करपवून द्यायचा नाही आहे, छान लालसर सोनेरी रंगामध्ये भाजून घ्यायचं. तर आपण आता हा काढून घेऊया आणि बाकीचे जिन्नस याप्रमाणेच सगळे भाजून घेऊया. खसखस आपल्याला अशीच नॉर्मल पद्धतीत भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. आता आपण थोडं तूप ॲड करून याच्यामध्ये खारीक भाजणार आहोत. खारीक ही लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायची. या प्रकारे आपण तूप ॲड करून
बदाम भाजून घेणार आहोत. आणि आता आपण थोडं थोडं हे टाकून आपण डिंक छान फुलवून घेणार आहोत. शाबू तांदळासारखे छान फुलला जातो डिंक. डिंक जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर तो दाताखाली येतो लाडू खाताना आणि मग प्रॉब्लेम होऊ शकतो खाताना, कारण डिंक हा कडक असतो तळायच्या अगोदर. असा ह्या पद्धतीत छान फुलला गेला पाहिजे डिंक. ह्या पद्धतीत आपण अशा पद्धतीत असं काढून घेणार आहोत. बघा छान झालं आहे. आता आपण हा जो 2 किलो पीठ चाळून घेतला आहे तो थोडा थोडा याच्यात ॲड करून भाजून घ्यायचा आहे. मेथी आणि गहू मिक्स असलेला हा रेडीमेड पीठ आहे. अजून थोडं तूप ॲड केलं आपण याच्यात. अशा पद्धतीत आपण सगळं पीठ पूर्ण भाजून घेणार आहोत. ऑलरेडी हा पीठ भाजलेला आहे, म्हणजे आपण दळायच्या आधी गहू भाजून आणि मेथी भाजून आपण दळायला देतो, त्याच पद्धतीत हा रेडीमेड पीठही भाजलेला आहे. पण आपण आता हा साजूक तुपामध्ये भाजत आहोत, कारण आपल्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते. हे ऑर्डरचे लाडू असल्यामुळे त्यांची रिक्वायरमेंट आहे की बाबा आम्हाला साजूक तुपातले हवेत. सो ते तुपात जर लाडू आपण पीठ भाजलं तर ते छान खमंग असं लागतं चवीला. त्यासाठी हे या पद्धतीत आपण थोडंफार भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीत आपण सर्व पीठ 2 किलो आपण भाजून घेऊया. आणि आपण भाजून घेतलेलं सगळं जिन्नस आणि हे डिंक आपण तळून चुरून घेतलेत. आणि बाकीच्या पण वस्तू आपण थोडं मिक्सरला जाडसर असं दळून घेतलेलं आहे. आणि तूप आहे त्याचा आपण पाक नाही केलं आहे, तूप ठेचून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये गरम तूप आपण ओतलं आहे, त्याच्यामुळे ते वितळलं आहे. बाकी सगळे जिन्नस आपण ह्याच्यात एक एक करून ॲड करणार आहोत. आणि आपले लाडू बांधायला आपण स्टार्ट करणार आहोत. तर चला आपण बांधायला स्टार्ट करूया. फर्स्ट ॲड करतोय आपण खोबरं तळून घेतलं होतं ते, आणि त्यालाही हाताने असं चुरलं होतं, मिक्सरला लावलेलं नाही आहे त्याच्यामुळे, कारण मिक्सरला लावलं असतं तर तेल सुटलं असतं. आता आपण फक्त आधी ॲड करून घेऊया, मग हाताने एकजीव करून घ्यायचं. हे हलीम आहेत, हे हलीम आपण भाजून घेतले होते ते ॲड केलेत. त्यानंतर ही खसखस होती ती भाजून घेतली होती, ती आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. ही सुंठ होती ती आपण, ही 2 चमचे सुंठ आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवली तेवढी ती नाही आहे. आणि हे आहे बदाम, मी असे क्रश केला होता त्याचा, पण माझ्या चुकीमुळे थोडेसे जरा जास्तच बारीक झालेत. आणि हे आहे खारीक पण आपण अशी जाडसरच थोडी ठेवली आहे, एकदम क्रश केलं नाही त्याचा. आणि हे आहे डिंक, जे आपण तळून घेऊन तुपात छान हाताने स्मॅश केलं होतं, हेही याच्यात ॲड करणार आहोत. आणि नंतर आपण हे हाताने एकजीव करणार आहोत, पूर्ण छान हाताने चोळून घेणार आहोत 2 हाताने. आपण आता हा थोडा याच्यात ॲड करूया ना. बघा कसं झालं आहे, मी पाक नाही केलेला आहे हा.
आपण ह्या पद्धतीने ते ॲड करून पीठ छान हाताने मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यात पूर्ण पिठात तो मुरला पाहिजे. आणि जर आपल्याला वाटलं की कमी पडतंय तूप तर थोडंफार ह्याच्यात आपण तूप ॲड करणार आहोत, नाहीतर आपण ॲड नाही करणार आहोत. ह्या पद्धतीत आपण असं छान कालवून घेणार आहोत. आणि जर हा पुरेपूर झाला तर ह्याच्यामध्ये तूप थोडं ॲड नाही करणार आहे. पण जर लागलं मला तर मी ह्याच्यात गरम करून थोडा तूप ॲड करणार आहे. आणि मग लगेचच बांधायला घेणार आहे लाडू. चला तर पहिले आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे एकजीव जावं. ह्या पद्धतीत छान एकजीव झाल्यानंतर हा असा लाडू तयार झालेला आहे आपले. याचप्रमाणे आपण सगळे लाडू करून घेणार आहोत. तर आपले लाडू रेडी आहेत. छान असे खमंग साजूक तुपातले लाडू. आणि कसा वाटला हा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू असंच छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.